फोटो झाले पाहिजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे परिवहन व्यवस्थापक डॉक्टर दीपक सावंत जी आमच्या सोबत आहेत। सर, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किती बस कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम करिता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत एनकॅप कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला 207 बसेस मंजूर झालेल्या आहेत। या बसेस पुढील कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये महापालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये दाखल होणार आहेत। आज उद्घाटनाकरता 9 बसेस या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। यापैकी 8 बसेस या 9 मीटरच्या आहेत आणि 1 बस ही 12 मीटरच्या आहे। नजीकच्या काळामध्ये या बसेस शुद्ध हवा, झिरो इमिशन यासाठी शहरामध्ये परिवहन उपक्रमामार्फत दाखणार आहे। बसेसचं वैशिष्ट्य, या बसेसचं वैशिष्ट्य हे 100% इलेक्ट्रिक बस आहे। या बसेसमधून जे प्रदूषण आहे ते शून्य प्रदूषण आहे। त्यामुळं शहरातील लोकांचा जो प्रवास आहे हा सुखद आणि आल्हाददायक होणार आहे। कल्याण डोंबिवलीचे जे नागरिक आहेत त्यांना सोयी सुविधा मिळणार आहे आणि त्याच्या अपेक्षा आणि त्यांची संबंध वाढणार। निश्चितच जे प्रदूषणाचा स्तर आहे, जे वाहनापासून जे प्रदूषण होतं, या बसेस परिवहन उपक्रमामध्ये येतील त्यावेळेस हे प्रदूषण निश्चितपणाने शहरातील कमी झालेलं असेल आणि जास्तीत जास्त नागरिकांना या बसेसचा उपयोग होणार आहे। सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांना काय आव्हान करणार? सर्वसामान्य नागरिकांना हेच आम्ही आव्हान करू की या 207 बसेस नजीकच्या काळात टप्प्याटप्प्याने आपल्या शहरामध्ये दाखल होणार आहेत। नजीकच्या काळामध्ये शहरातील सर्व भागामध्ये परिवहन सेवा पोहोचवणार आहेत, तर त्या सर्व नागरिकांना याचा निश्चितपणे परिवहनसाठी या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी उपयोग होणार आहे। तर हे होते डॉक्टर दीपक सावंतजी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन विभागाचे अधिकारी आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आज 9 बसेसचं उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेलं आहे। हे पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि पर्यावरण अनुकूलित आहेत आणि येणाऱ्या काळात आणखीन बसेस जे आहेत ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे जे सर्वसामान्य आहेत त्यांच्या सेवेत रुजू होणार आहेत। कॅमेरा पर्सन सुभाषसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।